ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. ठाणेकर नागरिकांना वैचारिक दृष्टिकोनातून अधिकाधिक प्रगल्भ करणारी 35 वर्ष जुनी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला यंदा देखील दिमाखदार पद्धतीने सुरू आहे. कैलास जीवनचे प्रवर्तक सुप्रसिद्ध उद्योजक श्री राम कोल्हटकर हे मंगळवार दिनांक 12 जानेवारी रोजी श्रोत्यांशी संवाद साधतील. त्यांचा विषय आहे मराठी पाऊल पडते पुढे. या व्याख्यानमालेमध्ये आपण देखील यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून रात्री 8:15 पासून सहभागी होऊ शकता. तेव्हा निश्चितपणे सहभागी व्हा रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेमध्ये. निमंत्रक आमदार श्री संजय केळकर आणि सचिव श्री शरद पुरोहित. बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये, तसंच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बर्ड फ्लूसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवण्याचं आवाहन महापौर श्री नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी केले आहे. देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्कतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला देण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ्री क्रमांक 1800222108 तसंच 02225371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचे साथ आल्याचे शासनाने जाहीर केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आजपासून आपण नियंत्रण कक्ष सुरू केलेला आहे. आपत्ती कक्षामध्ये सेपरेट आम्ही 3 सत्रांमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून दिले, जेणेकरून ह्या अनुषंगाने ज्या काही तक्रारी प्राप्त होतील किंवा जी काय माहिती प्राप्त होतील ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांना पोचून त्याबाबत आवश्यक ती तात्काळ कारवाई करता येईल. काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आगासन गाव दिवा येथे कुमार आर्यन चिपा हा 16 वर्षाचा मुलगा आपल्या 3 ते 4 मित्रांसह तलावामध्ये पोहण्याकरता गेला होता. सदर मुलगा पोहताना दम लागल्यामुळे पाण्यात बुडाला होता. आज सकाळी 10:30-11 वाजण्याच्या सुमारास TDRFच्या जवानांनी मुलाचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. चेतन तरोळे यांच्या नेतृत्वाखाली किरण घोडे, संदेश घोडे, किशोर लांडगे, अमोल दराडे या जवानांनी हा मृतदेह तलावातून शोधून बाहेर काढला. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 आंबेवाडी मार्केट येथील नागरिकांची गरज ओळखून स्थानिक नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या वतीने नुकतंच सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एकनाथ भोईर यांच्या प्रयत्नाने आंबेवाडी मार्केट येथे हे नवीन शौचालय उभारण्यात आलं आहे. या शौचालयाचं उद्घाटन उपमहापौर पल्लवी कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. यावेळेस माजी स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे, नगरसेविका एकता भोईर, नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोनाचं लॉकडाऊन असताना देखील कामात कोणताही खंड पडू न देता शौचालयाचं काम वेळेत पूर्ण करून शौचालय नागरिकांसाठी खुलं केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरसेवक एकनाथ भोईर यांचे आभार मानले आहेत. एक बघा, शौचालय हे तसं स्लममध्ये अतिशय आवश्यक बाब आहे आणि नेमकं तुम्हाला सांगतो, हे शौचालय आम्ही ज्यावेळेला मंजूर झालं आणि त्याचं तोडण्यात आलं, त्याला जुनं जे शौचालय होतं ते, परंतु त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला, कोरोनासारखी महाबिमारी आली. परंतु तसं असतानासुद्धा आमच्या संबंधित ज्या ठेकेदाराला काम दिलं होतं त्यांनी ते वेळेत पूर्ण केलं. डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मूळ व्याधीचा प्रचंड त्रास होतो आहे, प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत. आता लगेच भेट द्या.
डॉक्टर विवेक लोळगे यांच्या कलासिद्धी हॉस्पिटलला. मूळव्याध आणि भगंदरवर क्षारसूत्र आणि ओझोन चिकित्सेद्वारे कायमचा उपचार. ॲडमिट होण्याची गरज नाही. अगदी दुसऱ्या दिवशी दैनंदिन कामकाजाला सुरुवात होते. डॉक्टर विवेक लोळगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल, कासारवडवली आणि पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 9869236935. डॉक्टर विवेक लोळगे यांचे कलासिद्धी हॉस्पिटल, मूळव्याधीच्या क्षेत्रातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार. मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambharose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. तमाम ठाणेकर नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये गाडी घ्यायचा प्लॅन करताय, बजेट नाही मात्र तरीही उत्तम आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा प्रकारची गाडी हवी आहे तर नक्कीच भेट द्या फ्रूम कार्स. डॉक्टर 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी बॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये Magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये मुंब्रा कौसा या ठिकाणी सुसूत्रता नसल्याने गेले 4 दिवस मुंब्रा आणि कौसा परिसरातील नागरिकांना पाणी येत नसल्याकारणाने मुंब्रातील नगरसेवक शानू पठाण यांनी ठाणे महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्या कार्यालयाबाहेर हातात हंडा घेऊन आंदोलन केलं. मुंब्रा कौसा विभागातील भगिनींनी पाण्याची होणारी टंचाई, त्यांना पाण्यासाठी फिरावं लागणारं वनवन पाहून आंदोलन करण्याचं श्री पठाण यांनी ठरवलं होतं. आपत्कालीन व्यवस्थेतील MIDC येथील पाणी मुंब्रावासींना देण्यात यावे अशी मागणी शानू पठाण यांनी केली. गेल्या 4 दिवसात पाणी न मिळाल्यामुळे जवळपास 45 लाखांचं पाणी टँकरद्वारे विकलं गेलं आहे. मला आणि माझ्या मुंब्रावासियांना न्याय मिळाला पाहिजे. मला निलंबित केलं तरी चालेल, परंतु पाण्याचा ठोस निर्णय झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी श्री शानू पठाण यांनी केली. 4 दिन से मुमरा कौसा भाग शील दीवा ऐसे कई भागों में पानी नहीं है. दीवाओं में MIDC का कारण TMC के अधिकारी हमेशा बताते हैं ठीक है MIDC की लाइन टूटी, लेकिन कई सालों से यही व्यवस्था चल रही और ऐसे में 4-4 दिन से पानी नहीं. मेरी माँ बहनें, आई, वहनी अरे मौसी ये हंडा लेके घूम रही है और पूछ रही पानी कहाँ से लाना है. ये आंदोलन नहीं है, ये हंडा खाली लेके मैं आयुक्त साहब के पास आया हूँ कि ये उनको जवाब देना है कि पानी कहाँ से लाए, ये बताइए. उनका ये सवाल है. प्रशासन को जब बार बार पानी की लाइन टूटती है और आपातकालीन की व्यवस्था जब रहती है, 4-4 दिन शहर में पानी नहीं रहे, तो ऐसे में पर्याय पानी के कैसे देना चाहिए, ऐसी कोई व्यवस्था नहीं रखा.
मेरी ऐसी मांगनी है कि ऐसे में 24 घंटे के अलावा अगर पानी जाता है और MIDC की लाइन टूटती है, क्योंकि हो सकता है आज तक टूटती, तो स्टैम के जरिए मुमरा, कोसा, दीवाशील भागों में पानी दिया जाए टेम्पररी बेसिस पे। और साथ ही में जेई डेप्यूटी एग्जीक्यूटिव जो नहीं है उसको तुरंत ड्यूटी पे लगा के ज्वाइन किया जाए। डॉक्टरांचे अथक परिश्रम, त्याला तंत्रज्ञानाची जोड आणि परमेश्वराची कृपा यामुळे 26व्या आठवड्यात जन्माला आलेल्या बाळाला माला हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञांना आणि डॉक्टर दीपक चांगलानी तसंच डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी यांना या बाळाला जीवदान देण्यात यश आलं। 26.4 आठवड्यात हे बाळ जन्माला आलं तेव्हा केवळ 850 एवढ्या ग्राम वजनाचं होतं। एवढ्या कमी वजनाच्या बाळाला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं। असं हे बाळ माला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। माला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सदर बाळाला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। तसंच जीवनावश्यक औषधं बाळाला सुरू करण्यात आली। 24 तास बाळ तज्ज्ञांच्या निगराणीखाली होतं। 5 दिवसानंतर बाळाचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं। नंतर 5 दिवस बाळाला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं। या दरम्यान बाळाला फिडिंग देण्यास सुरुवात केली गेली। हळूहळू बाळाचं वजन वाढण्यास सुरुवात झाली। बाळ प्री मॅच्युअर असणं आणि वजन कमी असणं ही एकमेव समस्या या केसमध्ये नव्हती, तर प्री मॅच्युअर बाळाच्या अवयवांची वाढ पूर्ण झालेली नसते। त्यामुळे रक्तस्राव होणं, जंतुसंसर्ग होणं, श्वसन प्रक्रिया बंद पडणं, बाळ दूध न पिणं अशा समस्या बाळांमध्ये दिसून येतात। मात्र या बाळाची अत्यंत काळजीपूर्वक निगा राखल्याने बाळात डिस्चार्ज होईपर्यंत कोणत्याही प्रकारची समस्या आढळली नाही। आता हे बाळ 60 दिवसांचं झालं आहे। त्याचं वजन देखील 2 किलो 300 ग्रॅम झालं आहे। बाळाच्या प्रगतीमुळे पालकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि समाधान आहे ते केवळ अवर्णनीय असल्याचं डॉक्टर दीपक चांगलानी आणि डॉक्टर तृप्ती डोंगरे चांगलानी सांगतात। कोविडचा प्रादुर्भाव झाला म्हणून 2020 वर्षाला अगदीच वाईट म्हणून चालणार नाही। या वर्षात अनेक टक्के टोनपे खावे लागले असले तरी गतवर्ष गुरुस्थानी मानायला हवं। किंबहुना सद्यस्थितीत वर्तमानात जगण्यासह मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प प्रत्येकाने केल्यास कुठल्याही विषाणूचा किंवा ताणतणावाचा प्रभाव कमी करता येईल असा मोलाचा सल्ला KEM रुग्णालयातील अधिव्याख्यात्या डॉक्टर शिल्पा आडारकर यांनी दिला। सरस्वती सेकंडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ माळकी व्याख्यानमालेचं द्वितीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या। गेले 35 वर्ष ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर रामभाऊ माळकी व्याख्यानमालेचं मोजक्याच निमंत्रणांसह यंदा ऑनलाईन आयोजन करण्यात आलं आहे। आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शनिवारच्या सत्राचं सूत्रसंचलन नंदिनी गोरे यांनी केलं। कोविड नंतरची सद्यस्थिती, मानसिक आरोग्य या विषयावर बोलताना डॉक्टर शिल्पा आडारकर यांनी 2020 या वर्षातील कोविड काळातील लॉकडाऊन ते अनलॉकपर्यंतच्या जनजीवनातील बऱ्या वाईट बाबींचा उहापोह केला। कोविडने वर्क फ्रॉम होम सारखे परवलीचे शब्द दिले असले तरी त्यामुळे सोशल मीडियासोबतच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फोफवल्याने अनेकांना स्वावलंबनाचे धडे, एकत्र कुटुंब पद्धती, वैविध्यपूर्ण पाककौशल्यासह कलात्मकतेची अनुभूती घेता आली। या काळात एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने अनेक दाते निर्माण झाले। किंबहुना जगण्यासाठी कमीत कमी गोष्टींची गरज भासते हे या काळाने शिकवल्याचं यावेळेस डॉक्टर आडारकर यांनी सांगितलं। हे सगळं बंद झालं, ऑफिसेस बंद झाले, वर्क फ्रॉम होम, WFH ही एक नवीन परवलीचा शब्द तयार झाला। काही जणांना ह्याची सवय होती त्यामुळे त्यांना ते जमलं, पण काही जणांसाठी हा बदल नवीन होता। त्यांना हे कसं करायचं माहीत नव्हतं। त्यांना लॅपटॉप पासून घरामध्ये सेटिंग करण्यापासून, घरात कुठे बसायचं, कुठून काम करायचं इथपासून घरात इतरांना त्या कामाशी कसं जुळवून घ्यायचं इथपर्यंतचे असंख्य प्रॉब्लेम्स होते। हळूहळू ते अंगवळणी पडायला लागलं, पण ऑफिसमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करणं वेगळं आणि घरात कुटुंब आजूबाजूला असताना काम करणं वेगळं। त्याच्यात एक फायदा असा होता की संपूर्ण कुटुंब घरात सगळे एकमेकांना दिसत होते, कारण बऱ्याच वेळा मुलांना आईवडील भेटायचंच नाही। मुलं पाळणाघरात, शाळेत, कॉलेजात, कधीतरी घरी आल्यानंतर भेट होतेच नाही। त्यामुळे तो एक फायदा होता की कुटुंब एकत्र होतं।
मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. उत्कृष्ट क्वालिटी आणि तत्पर सेवा म्हणजे रचना पॉवर सोल्युशन. ठाणे शहरातील इन्व्हर्टर आणि बॅटरीसाठीचं एक आघाडीचं नाव म्हणजेच रचना पॉवर सोल्युशन्स. श्री नितीन जसवानी यांनी 2005 साली ही कंपनी सुरू केली. रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून आज हजारो समाधानी ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते. मुख्यतः इन्व्हर्टर्स आणि बॅटरीज या दोन क्षेत्रामध्ये रचना पॉवर सोल्युशन्स ही कंपनी काम करत आहे. लिव्हनस आणि लिव्ह फास्ट या दोन कंपन्यांचे इन्व्हर्टर्स या संस्थेच्या माध्यमातून पुरवले जातात, तर एक्साइड, ॲमरॉन, लिव्हनस, लिव्ह फास्ट या कंपन्यांच्या बॅटऱ्या देखील रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून देण्यात येतात. श्री नितीन जसवानी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना ऑनलाईन UPS, लिफ्ट इन्व्हर्टर्स, व्होल्टेज स्टॅबिलेटर्स, बॅटरी सर्व्हिसिंग या क्षेत्रात देखील आम्ही काम करत असल्याचं श्री नितीन जसवानी सांगतात. मुंबई, पुणे, वापी, मुरुड आदी परिसरामध्ये रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येते. आजपर्यंत असंख्य हॉस्पिटल्सना, त्याचप्रमाणे हॉटेल्सना, दुकानांना, घरगुती ग्राहकांना रचना पॉवर सोल्युशन्सच्या माध्यमातून इन्व्हर्टर्स आणि बॅटरीज पुरवण्यात आल्या असल्याची माहिती देखील श्री नितीन जसवानी देतात. हम 2006 से इन्वर्टर बैटरी UPS में डील करते हैं
और बैटरी सर्विसिंग भी करते हैं और लास्ट 15 साल से कर रहे हैं। और हमारा यूएसपी जो है वो बेस्ट पॉसिबल सर्विस कस्टमर को देना ये है। हम लोग ज़्यादातर ट्राई करते हैं कि जल्दी से जल्दी कस्टमर के पास पहुंच सके और उनका प्रॉब्लम सॉल्व कर सके। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.